पंढरपूरवरनं ते इथं येतात. येथं आल्याच्या नंतर तुकाराम महाराज वैकुंठाला गेलेले असतात. तर त्यांचं असं म्हणणं असतं, तुकाराम महाराज मुलीसाठी वैकुंठावरनं खाली येतात, संताजी जगणांसाठी येतात, तर माझ्यासाठी काय येऊ शकत नाहीये, मी त्यांचा शिष्य आहे. म्हणून ते या झाडाखाली बसून 42 दिवस पोषण करतात. तर त्यांचे 42 दिवस पोषण पूर्ण झाल्याच्या नंतर त्यांना स्वतः पांडुरंग भेटतात. तर ते पांडुरंगाला अभंगाद्वारे असे म्हणतात, येथे तुझा लागी बोलाविले कोणी पाठवलं वाचूनी आलाशी का, नेळा म्हणे आम्ही न ओळखीचे देवा, तुकयाचा धावा करत असे. मी तुकाराम महाराजांचा धावा केलेला आहे, तू धावा केलेला नाहीये, तुला मी ओळखत नाहीये, तू इथे आला कसं, असे निळोबार आहे पांडुरंगाला म्हणतात. नंतर पांडुरंगाला प्रश्न पडतो, तुकाराम महाराजांना वैकुंठावरनं खाली पाठवतात. तशीच त्यांची मुलगी भागीरथी, तुकाराम बीज झाल्याच्या नंतर 3ऱ्या दिवशी रंगपंचमी असते. वडील वैकुंठाला गेल्याच्या नंतर ती 3ऱ्या दिवशी सासरीवरनं इथे येते. वडील बिगर विचारता वैकुंठाला जातात, म्हणून ती आपल्या देहाचा त्याग करून आत्महत्या करायचा प्रयत्न करते. तर त्यावेळेला आत्महत्या करायचं साधन म्हणजे इंद्रायणीच्या डोहामध्ये उडी मारणे. तर ती इंद्रायणीच्या डोहामध्ये उडी मारते. उडी मारल्याच्या नंतर पांडुरंग स्वतः मत्स्य अवतार धारण करतात आणि तिला ते वरचेवर तारतात. तारल्याच्या नंतर रंगपंचमीच्या दिवशी मुलीची आणि तुकाराम महाराजांची भेट होते. बस मी तुकाराम महाराजांच्या घराण्यातला इथला पुजारी, माझी स्वतःची 10वी पिढी चालू आहे. इथे तुकाराम महाराजांना पांडुरंगाला नैवेद्य करून रोज सकाळी महापूजा केल्या जाते. काय आपली इच्छा असली दक्षिणा दिले तर घेतली जाते, नसले तर जबरदस्ती नाहीये. तर त्यांचा शेवटचा भंग जाते वेळेचा असा आहे, आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी, सकाळ सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग वैकुंठा श्रीरंग बोलावी, अंतकडे वेठू अम्मासी पावला कुडी स्वहित झाला गुप्त तू. बोला तुकाराम महाराज.